माझं नाव चित्तरंजन याज्ञिक. मी KEM हॉस्पिटलमध्ये असतो आणि 1985 पासून तिथे आहे. म्हणजे 1980 साली मी प्रॅक्टिस चालू केली. 5 वर्षापूर्वी स्टेलेनबॉश म्हणून युनिव्हर्सिटी आहे, तिथे 3 वर्ष फेलो म्हणून होतो. दरवर्षी 1 महिना जायचो आणि त्यात अनेक गोष्टी शिकलो. आफ्रिकेतनं उबुंटूचा कन्सेप्ट शिकलो आणि हे वाक्य मला फार आवडलं की वाईज मॅन नेव्हर नोज ऑल आणि ओनली फूल्स नो एव्हरीथिंग. तेव्हा आपण ठरवायचं की आपल्याला किती कळतंय आणि किती नाही. पहिल्यापासून मला वाटतं आपण जर ठरवलं की मला फारसं काही कळत नाही तर आपल्याला खूप कळायला मदत होते. म्हणून मी हे पहिलं वाक्य दाखवतो. आता हा एक वर्ल्ड मॅप आहे आणि वेगळ्या प्रकारचा मॅप आहे की नेहमी तुम्ही बघता की त्या मॅपमध्ये त्या कंट्रीचा साईज is proportional to the geographical area. की तुम्ही बघितलं तर आफ्रिका फार मोठे असते वर्ल्ड मॅप मध्ये. इंडिया त्या मानाने लहान असते, पण या मॅप मध्ये तुम्हाला दिसतंय की इंडिया इज अ व्हेरी बिग कंट्री. याला म्हणतात कार्टोग्राम. म्हणजे एक प्रकारचं मॅप काढायची काय म्हणायचं की मेथड आहे आणि तिथे साईज ऑफ द कंट्री is proportional to the burden of the condition which you want to show. म्हणजे वेगवेगळ्या कंडिशन साठी हे वेगवेगळे कार्टोग्राम असतात. तर आता इथे इंडिया इज द फॅटेस्ट कंट्री, तर हे कशाचा मॅप असू शकेल? पॉप्युलेशन. ओके. डायबिटीस. येस. ओबेसिटी येईल आता काही वर्षांनी. तर हे आत्ताच मी डायबिटीसचा कार्टोग्राम घेतलेला आहे की बिकॉज अवर पॉप्युलेशन इज व्हेरी बिग, विच इज व्हॉट यू सेड, वी हॅव वन ऑफ द लार्जेस्ट नंबर ऑफ पीपल ऑफ डायबिटीस इन द वर्ल्ड. आणि तो नंबर किती आहे याची काही तुम्हाला साधारण कल्पना आहे का? भारताची लोकसंख्या किती आहे साधारण? करेक्ट. 130 ते 140 कोटी. 1.3 to 1.4 बिलियन. त्याच्यातल्या 10 ते 12% लोकांना डायबिटीस आहे. म्हणजे 10 कोटीपेक्षा जास्त लोकांना. आता तुम्ही इंग्लंडची वगैरे जर का पॉप्युलेशन बघितली तर ती 0.7. म्हणजे आपण त्यांच्या डायबिटीसचे लोक सुद्धा आपल्याकडे इंग्लंडच्या सगळ्या पॉप्युलेशन पेक्षा जास्त आहे. आणि दॅट इज वाय इट इज वन ऑफ द वर्ल्ड कॅपिटल्स ऑफ डायबिटीस. आता हे मी जस्ट सगळ्यांना ओरिएंट करण्यासाठी केलंय की डायबिटीस इज अल्टिमेटली डायग्नोज बाय चेकिंग ब्लड ग्लुकोज. हे सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला. आणि या वेगवेगळ्या लेवल्स आता वेगवेगळ्या एजन्सीज ते तुम्हाला सांगतात. पण इन जनरल तुमची फास्टिंग शुगर 126 पेक्षा जास्त, ग्लुकोज प्यायला दिलं तर त्याच्यानंतर 2 तासांनी 200 पेक्षा जास्त असेल तर त्याला आपण डायबिटीस म्हणतो. आणि जर का तुम्ही रॅन्डम केली की आता तुम्हाला थांबवलं आणि केली ती जर 200हून जास्त असली तर तुम्हाला परत डायबिटीस असं म्हणतो. आत्ताच खाली बोलताना इंटरेस्टिंग विषय निघाला होता की HbA1c ही टेस्ट तुम्ही ऐकली असेल की यांनी तुम्हाला गेल्या 3 महिन्यात तुमच्या शुगरचं ऍव्हरेज काय होत आहे कळतं. आणि ही टेस्ट आपण करतो वर्षातनं 2दा 3दा 4दा जरुरीप्रमाणे. आणि त्याच्यावरनं तुम्हाला एकूण कळतं की तुमचा डायबिटीस हा एकूण 3 महिने कसा चालला होता. तर HbA1c मध्ये पण आता आपण डायग्नोसिस करू शकतो की 6.4% पेक्षा जास्त असेल तर त्याला डायबिटीस म्हणतात. हे कोणासाठी आहे? डायबिटीस असलेले पेशंट जे परत परत करतात HbA1c त्यांच्यासाठी नव्हे, पण ज्याला माहीतच नाहीये, फास्टिंग जाणं शक्य नाहीये, आता मी गेलो रक्त घ्या मला सांगा, तर आपण HbA1c चेक करून 6.4 पेक्षा जास्त असेल तर डायबिटीस आहे असं म्हणू शकतो. आणि त्याच्याहून थोडं कमी पण नॉर्मल पेक्षा जास्त असलं तर या मधल्या सगळ्या ह्याच्यात प्री डायबिटीस अशी एक आता आपण नवीन संज्ञा काढली आहे की नॉर्मल नाही, डायबिटीस नाही, पण बॉर्डरलाईन आहे. त्यामुळे डायबिटीस होण्याची शक्यता जास्त. प्री डायबिटीस, बिफोर डायबिटीस.
तर या सगळ्याचं उगम आणि काय कसं होतं, तर हे टेक्स्टबुक तुम्ही जर का डायबिटीसचं उघडलं तर तिथे ते म्हणतात की आता डॉग्मा असा आहे. डॉग्मा म्हणजे एक तुमचं ब्रीदवाक्य किंवा असं तत्सम की काय आहे की ससेप्टिबिलिटी म्हणजे तुम्हाला होण्याची शक्यता जास्त कुठनं येते, तर टेक्स्टबुक असं म्हणतात की जेनेटिक. तुमच्या आईवडिलांना डायबिटीज असेल, तुमच्या घरात कोणाला डायबिटीज असेल तर तुम्हाला जेनेटिकली डायबिटीस होण्याची शक्यता जास्त असते. आता आजच्या मितीला आपण जेनेटिक्स बद्दल काही करू शकत नाही. म्हणजे असं बऱ्याच वेळा पुस्तकात जोकिंगली लिहिलेलं असतं की इफ यू वॉन्ट टू अवॉइड डायबिटीज प्लीज चूज युअर पेरेंट्स. आता हे शक्य नाहीये म्हणजे थोडक्यात. तर नॉन मॉडिफायबल, त्यामुळे ससेप्टिबिलिटी तुम्हाला आहे ती मॉडिफाय तुम्ही करू शकत नाही. त्यामुळे मग तुम्ही काय करता की त्या ससेप्टिबिलिटीवर अजून आरोहण करून जे फॅक्टर तुम्हाला डायबिटीस कडे ढकलतात त्याच्या आपण ट्रीटमेंट किंवा प्रिव्हेन्शन करायचा प्रयत्न करतो. आणि दे आर ऑल रिलेटेड टू एज आणि लाईफस्टाईल. जसं मॅडमने सांगितलं की लाईफस्टाईल हा सेंट्रल इश्यू आहे. वजन तुमचं 3 महिन्यात किती कमी जास्त होत आहे हा काय फार महत्वाचा भाग नाहीये, आहे महत्वाचा, पण लाईफस्टाईल ही त्याच्या मुळाशी आहे. तर एज आणि लाईफस्टाईल की वय वाढत गेलं की डायबिटीज होण्याची शक्यता वाढते. एक प्रकारचा डायबिटीज असतो की जो मुलांना होतो, त्याला आपण टाईप 1 डायबिटीस म्हणतो. सो तिथे वयाचा नाही फारसा, पण हा जो कॉमन डायबिटीस आपण म्हणतो टाईप 2 डायबिटीस, त्याला वाढतं वय आणि लाईफस्टाईल. आणि मॉडर्न डे मध्ये कशा प्रकारची लाईफस्टाईल तुम्हाला डायबिटीस कडे ढकलते, तर त्याला आपण म्हणतो ओबिसोजेनिक, म्हणजे ओबेसिटी वाढवणारी किंवा वजन वाढवणारी. त्याच्यात काय येतं तर तुमचं डायट, म्हणून आपण बघितलं, आपण लोकांना बोलवून सत्कार पण केला की डायटिशियन होत्या, फिजिकल इनॅक्टिव्हिटी फिजिओथेरपिस्ट पण होत्या, आणि स्ट्रेस. म्हणजे मी ही स्लाइड करायच्या अगोदर की कोणाकोणाला इथे बोलवणार आहे याचा एकदा विचार केला की त्यांचा सन्मान करण्यासाठी, आणि तेच वाटतं तिथे लिहिलंय असं तुम्हाला वाटायची शक्यता आहे, पण हे मी आधीच केलेलं आहे. तर एज आणि याच्याशी संबंधित डायट, फिजिकल इनॅक्टिव्हिटी आणि स्ट्रेस, आणि तिने बरोबर ते हेरून तुम्हाला मदत करण्यासाठी क्लिनिक मध्ये तशी टीम निर्माण केलेली आहे. दॅट आय थिंक इज अ ब्रिलियंट आयडिया. तर जेनेटिक आणि प्रेसिपिटेटिंग फॅक्टर्स हे दोन्ही मिळून तुम्हाला डायबिटीस दिसतो. आता जेनेटिक्सचं प्रमाण किती तुमच्या डायबिटीस मध्ये असू शकतं, तर आई वडिलांना असेल तर तुम्हाला होण्याची शक्यता असते, पण त्याला दुसरं काय कारण असतं की आई वडील आणि तुम्ही एकाच घरात असता, त्यामुळे फॅमिली एन्व्हायरमेंटचा पण त्याच्यात भाग असतो की ते जे खातात तेच तुम्ही खाता, त्यांच्या ज्या सवयी आहेत त्याच तुम्हाला लागतात. तर असं याच्यासाठी तुम्ही डीएनएच्या जर टेस्ट केल्या, डीएनए तुम्हाला माहिती आहे की त्याला जीनचा सबस्टन्स, तर साधारण 10% 15% पेक्षा जास्त हे काही जेनेटिक्स कडनं येत नाही. त्यामुळे उरलेलं 90 ते 85% हे सगळं तुमच्या लाईफस्टाईल मधनं येतं. तर हा बेसिक कन्सेप्ट पुस्तकात दिलेला असतो. आणि याच्यातले 2 गोष्टी, एज आणि ओबेसिटी, हे जेव्हा मी ससून मध्ये 70 साली जॉईन झालो स्टुडंट म्हणून 71 साली, आणि डायबिटीस क्लिनिक मध्ये काम करायला लागलो, तेव्हा लक्षात आलं की टेक्स्टबुक मध्ये जे म्हटलंय की टाईप 2 डायबिटीस हा 50-60 वर्षाच्या नंतर होतो. तिने सांगितलं तुम्हाला ओबेसिटीचा इंडेक्स तुमचा BMI ते आपण बघूया, तो 30च्या वर असला तर ससूनच्या क्लिनिक मध्ये मी बघायला लागलं तर सगळे लोक 40शीतले होते आणि BMI अगदी कमी होता, बारीक होते. ससून मध्ये कुठले पेशंट येतात तुम्हाला माहिती आहे, पण ते आणि टेक्स्टबुक मधलं जे पिक्चर होतं याच्यात काही फारसा संबंध नव्हता, आणि म्हणून मला वाटलं की आपल्याला याच्यात डायबिटीस करायची गरज, अशा रिसर्च करायची गरज आहे. तर हे बेसिक पिक्चर आणि त्यातनं कसं पुढे गोष्टी होत गेल्या हे आपण बघणार आहोत.
तर आता 2-4 टर्म्स मी तुम्हाला सांगणार आहे. प्राचीनी सांगितलं की ओबेसिटी इंडेक्स म्हणजे बॉडी मास इंडेक्स. आणि हे का आपल्याला करायला लागतं, तर आपलं वजन हे आपल्या उंचीच्या प्रमाणात असतं. उंची जितकी जास्त मग हाडांचं वजन वाढतं. त्यामुळे तुम्ही वजनाला उंचीने भागलं की एक इंडेक्स तयार होतो आणि त्याचं मग आपण क्लासिफिकेशन करतो. त्याच्याबद्दल नेहमीच एक दुमत असतं की वेस्टर्न लोकांचं एक मत असतं, आपलं वेगळं असतं. पण इन जनरल तुमचा इंडेक्स 25हून कमी असला तर नॉर्मल म्हणतो आपण. 25 ते 30 असला तर ओव्हरवेट म्हणजे बॉर्डर लाईन, आणि 30हून जास्त असेल तर ओबीज म्हणजे लठ्ठ. आता याच्यात 2 गोष्टी आहेत की वजन वरती आहे न्यूमरेटर मध्ये आणि उंची खाली डिनॉमिनेटर मध्ये. त्यामुळे तुम्ही जितके बुटके तितकं तुमचा तो इंडेक्स जास्त येण्याची शक्यता असते. तर ती एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला लागते. आणि भारतीय लोकांसाठी आता मी या WHO कमिटीवर बसलो होतो की आम्ही ठरवलं की कमी BMI ला डायबिटीस होण्याची शक्यता असते. त्यामुळे हे 25च्या ऐवजी आपण 23 पर्यंत खाली आहे. 23हून कमी असेल तर तुम्ही चांगले आहात, 23हून जास्त असेल तर तुम्हाला वजन तुमच्या उंचीपेक्षा जास्त आहे आणि तुम्हाला वेगवेगळे त्याचे प्रॉब्लेम होण्याची शक्यता आहे. प्रत्येकाला होईल असं मुळीच नाही. दुसरं इश्यू म्हणजे काय दिसतंय तुम्हाला इथे, करेक्ट, म्हणजे याला मी 45 ला पक्का 1511 सालाचे. तर त्यावेळेला लहानपणी ढेरी हा शब्द होता आणि त्यावेळेला अशी कल्पना होती की तो कोपऱ्यावरचं जे मारवाड्याचं दुकान आहे त्याच्या मुलाला जर वयाच्या 30व्या वर्षीपर्यंत ढेरी आली नाही तर त्याचं दुकान काही चांगलं चाललेलं नाही. असा जनरल कन्सेप्ट होता त्यावेळेला. आणि त्यामुळे लहानपणापासून ढेरी बघणे हा एक माझ्या डोक्यात असा हे झालेला होता. आणि मग मी रिसर्च करायला गेलो इंग्लंडमध्ये शिकायला. तेव्हा 84 साली एक अतिशय महत्वाचा पेपर ब्रिटिश मेडिकल जर्नल मध्ये पब्लिश झाला की स्वीडन मध्ये गॉथेनबर्ग म्हणून जागा आहे तिथे 1920 साली त्यांनी लोकांची वजन, उंची आणि ढेरी मोजलेली होती. नंतर 65 वर्षांनी त्यांनी डायबिटीस साठी टेस्ट केल्या आणि त्यांच्या लक्षात आलं की वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट रिस्क फॅक्टर्स फॉर डायबिटीस म्हणजे ढेरी, म्हणजे सेंट्रल ओबेसिटी यांनी डायबिटीस होण्याची शक्यता खूप जास्त असते. कारण ती जी फॅट असते ती आत जाते, लिव्हर मध्ये जाते, पॅनक्रियास मध्ये जाते आणि त्या अवयवांचं काम ते पाहिजे तसं करून देत नाही. त्याला आपण सेंट्रल ओबेसिटी म्हणतो. तर इथे तुम्हाला मी 2 फळं काढली आहेत. तर ही खाण्यासाठी आहेत का, तर हो खाण्यासाठी आहेत. पण या 2 फळांमध्ये तुम्हाला काय फरक दिसतो, हे काय आहे, ऍपल आहे आणि हे काय आहे, पेअर आहे. तर ऍपल शेप आणि पेअर शेप असे 2 ओबेसिटीचे प्रकार आता डिस्क्राईब केले की ऍपल शेप म्हणजे सेंट्रल ओबेसिटी आणि पेअर शेप म्हणजे हिप्स जास्त, पोट कमी हिप्स जास्त. बायकांमध्ये नेहमी हिप्स मध्ये जास्त असते फॅट, म्हणजे त्यांचं नॉर्मल जे काय फंक्शन असतं सगळं त्या पेल्विसचं ते आपण आहे. आणि पुरुषांमध्येही जास्त असते सेंट्रल ओबेसिटी. पण जेव्हा सेंट्रल ओबेसिटी बायकांमध्ये पण वाढते तेव्हा त्यांना पण डायबिटीस होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही जर पेअर शेप ओबेसिटी असेल तर डायबिटीस होण्याची शक्यता कमी आणि ऍपल शेप असेल तर होण्याची शक्यता जास्त. आणि मग त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की भारतीय लोकांमध्ये ते दिसायला जरी बारीक असले तरी शरीरात फॅटचं प्रमाण जास्त असतं. आणि हे सुद्धा मला आता परत तुम्हाला 45ला सांगायचं म्हणजे की 1950 म्हणजे माझा 52 सालचा जन्म आहे, तर 1960 ते 70 साली मी अनेक ज्या माझ्या अतिशय म्हणजे दैवतासारख्या होत्या आया वगैरे बघायचो तर सगळ्यांना इथे प्रचंड फॅट असायची. आता ही एक टेंडन्सी आहे विथ इन्क्रीजिंग एज, सगळ्यांनाच होत आहे, बायकांमध्ये जास्त असतात.
याला आपण सब स्कॅप्युलर म्हणजे स्कॅप्युला म्हणजे इथे विंग बोन जे असतं त्याच्या खाली आपण ते मेजर करतो आणि ती फॅट जर जास्त असली तर डायबिटीस होण्याची शक्यता जास्त असते. हा शोध पार्टली मी लावला म्हणजे या सगळ्या मेजरमेंट करून आणि नंतर मग बाकीच्या ठिकाणाहून पण त्याला सगळ्या ठिकाणाहून सपोर्ट मिळत गेला. मग आमच्या काय लक्षात आलं की तुम्हाला फॅट मोजता आली जर का शरीरात किती आहे तर तुम्हाला जास्त चांगली इक्वेशन डेव्हलप करता येतात आणि त्याच्यासाठी वेगवेगळी मशीन म्हणतात. आणि परत प्राची म्हणली की बाहेर मला वाटतं मशीन ठेवलेलं आहे की ते तुमच्या शरीरात फॅट किती आहे मोजतं. त्याचे वेगवेगळे मॉडेल आहेत. काही याच्यावर तुम्ही उभे राहता, काही याच्यावर तुम्ही हातात धरता. माझ्या डिपार्टमेंटमध्ये हे मोठं मशीन आहे, त्याला डेक्झा म्हणतो आपण, कारण की त्या रिसर्चला मला त्या लेवलचं हे लागतं. आणि आपण स्कॅन पण वापरू शकतो, सीटी स्कॅन किंवा MRI स्कॅन, ज्याने तुम्हाला आत लिव्हरच्या आत किती फॅट आहे, पॅन्क्रियास मध्ये किती फॅट आहे, स्किन मध्ये किती फॅट आहे हे सगळं मोजता येतं. या वेगवेगळ्या टेक्निक्स वापरून आपण ॲडिपॉसिटी म्हणजे फॅटीनेस ऑफ द बॉडी हे आपण मोजतो. आणि याचा माझ्या रिसर्चशी खूप संबंध होता, कारण जसजसं माझ्या आयडियाज तयार झाल्या तसतसं माझ्या काय लक्षात आलं ते मी तुम्हाला दाखवणार आहे. मी तुम्हाला आधी सांगितलं की मी काय कन्सेप्ट डेव्हलप केला तो तुम्हाला सांगतो. तर मग मी 81 ते 84 इंग्लंडमध्ये शिकलो, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये. आणि तिथे जाऊन गेल्यावर माझ्या लगेच लक्षात आलं की ससूनमध्ये बघितलेले मी पेशंट आणि ऑक्सफर्डच्या क्लिनिक मधले पेशंट याच्यात फार फरक आहे. आणि टेक्स्टबुक सगळे ऑक्सफर्डमध्ये लिहिली जातात आणि आपण ती इथे वाचून परीक्षेत ते करत असतो आणि त्यात भयंकर तफावत असते. म्हणून मी काय केलं की एकदा मी माझ्या वडिलांना इथे न्यायला आलो होतो तेव्हा 1 महिना सुट्टी काढून ससून हॉस्पिटलमध्ये 200 पेशंटचे मेजरमेंट केले आणि त्या घेऊन जाऊन तिथे ऑक्सफर्ड मधल्या पेशंटशी त्याची कंपॅरिझन केली. तर काय लक्षात आलं की आपले भारतीय पेशंट कमीत कमी 10 वर्ष लवकर त्यांना डायबिटीस होतो. ही 40 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, आता तर अजून लवकर होतो. त्यांचा BMI म्हणजे ओबेसिटी 5 युनिट कमी असते, म्हणजे खूपच आपण लोक त्यांच्या मानाने बारीक असतो. आणि परत 40 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मिडम जर का मेजर केला तर तो लहान असतो, याचा अर्थ की इथला मसल मास आपला कमी असतो. आणि वेस्ट हिप रेशो किंवा ढेरीचा प्रकार मी म्हटला तो आपल्याच्यात फार जास्त असतो. त्यामुळे आपण असतो बुटके, यंग, वजन कमी, मसल कमी, पण सेंट्रल फॅट जास्त. हे भारतीयांचं माझ्या डोळ्यापुढे मग आता पिक्चर असं तयार व्हायला लागलं. आणि मग नंतर मी जेव्हा मला पैसे मिळाले तेव्हा फॅट मोजायचं मशीन घेतलं तेव्हा मग लक्षात आलं की प्रत्येक किलोग्रॅम वजनामध्ये भारतीय लोकांकडे 30% जास्त फॅट असते. 1 किलो वजन घेतलं आणि इंग्लिश लोकांमध्ये जर का त्यातलं 200 ग्रॅम फॅट असली समजा, तर आपल्याकडे त्याच्यापेक्षा 30% जास्त असते. त्यामुळे आपण दिसायला बारीक बुटके पण ऍक्च्युअली फॅट असं आपलं बॉडी कॉम्पोजिशन असतं. आणि त्याला मी थिन फॅट इंडियन असं नाव दिलं. आणि ही टर्म इन्स्टंटली लोकांना पटली, कारण की या टर्म मध्ये काहीतरी असं पॅराडॉक्सिकल आहे की आपण म्हणतो थिन पण फॅट, त्यामुळे मग लोक विचार करायला लागतात. तेव्हा आता माझ्या लक्षात आलं की तुम्ही खूप चांगला रिसर्च केला आणि काहीतरी कुचकट तुम्ही काहीतरी बोललात तर कोणी लक्षात ठेवत नाही. पण सगळ्यांना ते नीट लक्षात राहून असं काहीतरी पटकन हे व्हायला पाहिजे, क्लिक व्हायला पाहिजे, असं केलं तरी थिन फॅट ही टर्म मला तशी सापडली. त्याच्यानंतर काय झालं की एकदा मला टर्म सापडली आणि लोकांना पटायला लागले, मग लगेच तुमचे मित्र तयार होतात, म्हणजे शत्रू थोडक्यात, की ते म्हणतात याला हे मेजर करता येत आहे का, याला उंची तरी नीट मोजता येते का, फॅट बद्दल गोपा मारतोय, काय करतोय वगैरे सगळं. तर असं मग नवीन मला सायंटिफिक विरोध व्हायला लागला वेगवेगळ्या दृष्टीने. मग WHO एक कमिटी बोलवली, त्यात त्यांनी मला बोलवलं होतं, कारण बाकीच्या लोकांनाही ही सगळी फाइंडिंग सापडायला लागली होती.
तर त्या कमिटीचा 6 पानी रिपोर्ट आम्ही लॅन्सेट जर्नलमध्ये 2004 साली पब्लिश केला. पण तो इतका किचकट आहे रिपोर्ट. किचकट म्हणजे टेक्निकली व्हेरी सुपर, पण लोकांना काय वाचायला आहे. तर माझ्याकडे एक हे चित्र होतं की हा, तुम्हाला या चित्रात कोणी ओळखीचं दिसतंय का? की दाढीचा रंग कधीतरी काळा पण असू शकतो. दिसतंय का कोणी ओळखीचं तुम्हाला? मी आहे 30 वर्षापूर्वी. तेव्हा आता तुम्हाला म्हणजे बरं वाटेल की मी पण नॉर्मल होतो त्यावेळेला. आणि हा माझा मित्र आहे जॉन युडकिन. आता ही इज अ बिग प्रोफेसर इन युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन. आणि त्याला माझ्या रिसर्च मध्ये इंटरेस्ट होता. म्हणून आम्ही काय ठरवलं की भारतीय लोकांच्या शरीरामधली फॅट ही वेगवेगळी टेक्निक वापरून मोजायची आणि जगाला दाखवून द्यायचं की आम्ही जे साध्या साध्या गोष्टी मेजर करून म्हणत होतो की इंडियन्सचा इनबट फॅट हे खरं आहे. म्हणून आम्ही 5 वेगवेगळी टेक्निक्स त्यावेळेला करायचं ठरवलं होतं. मग आता आम्ही दोघेही चक्रम, त्यामुळे आम्ही काय ठरवलं की ज्या रिसर्चला लोकांना बोलवतोय आपण आणि त्यांना 5-5 टेस्ट करा म्हणतोय, आपण पण आपल्यावर करायच्या. तर आपल्याला कळेल की त्या टेस्ट करताना काय होतं आणि आपले रिझल्ट काय आहेत. तर आम्ही दोघांनी त्या टेस्ट केल्या वेगवेगळ्या. तर पहिला धक्का आम्हाला कुठे बसला की BMI जे मी तुम्हाला म्हटलं, बॉडी मॅस इंडेक्स, ते जॉन आणि माझा बॉडी मॅस इंडेक्स फॉर व्हॉट एव्हर रिझन वॉज आयडेंटिकल, 22.3. की वर्ल्ड कन्स्पायर्स टू हेल्प यू. की ते कुठलं देवानी काय शोधून काढले, 2 लोक रिसर्चला बरोबर आणले. एकमेकाला याच्यात बघून तुम्हाला वाटतं की मी बारीकच आहे, पण मी 6 इंच बुटका पण आहे. त्यामुळे आमच्या दोघांचा BMI वॉज आयडेंटिकल. दिस वॉज ए प्युअर स्ट्रोक ऑफ लक. आणि मग आम्ही ते डेक्झा मशीन तुम्हाला म्हटलं त्याच्यावर चढलो आणि आमची फॅट मोजली. ते मशीन त्यावेळेला 40,000 पाऊंड्सचं होतं, 40 लाख रुपये. तेव्हा मी सगळ्यांना सांगलो की दिस पिक्चर इज वर्थ 40 लाख रुपीज. पण या एका पिक्चरनी सगळ्या जगाला हा म्हणजे काय थिनफॅट कन्सेप्ट कळला. का तर दोघांचा BMI सारखा. जॉन युडकिनची बॉडी फॅट 9.1% होती त्यावेळेला आणि माझी फॅट त्यावेळेला 21% होती. फॉर सेम BMI an Indian had more than twice the amount of body fat. म्हणजे मी हे जे थिन फॅट म्हणत होतो ते लोकांना एका ह्याच्यात पटलं. तर मग आम्ही लॅन्सेट जर्नल कडे गेलो आणि सांगितलं की हा 6 पानी जो WHO रिपोर्ट आहे ज्याच्यात मी पण ऑथर होतो, त्याला एका पिक्चरनी आम्ही हे सगळं, एका पिक्चर मध्ये तुम्हाला सगळं शिकवू शकतो. आणि तुम्हाला माहिती आहे इंग्लिशमध्ये एक म्हण आहे की 1 picture is worth 1000 words. सो त्यांनी बघितलं, मग त्यांनी आम्हाला सगळं प्रूफ आणायला सांगितली की तुझी उंची खरंच एवढी आहे, BMI एवढाच आहे. मग डेक्झाचे आउटपुट ते सगळं त्याच्यात त्यांनी चेक केले. म्हणलं बरोबर आहे. मग म्हणला की तुम्ही त्याच्या खाली, आता हा टिपिकल इंग्लिश त्याला ह्युमर म्हणतात तसं आहे की पिथी वर्ड्स लिहून आणा. पिथी वर्ड्स म्हणजे काहीतरी इंटरेस्टिंग, लोकांना बघून त्या वाचतील आणि हसतील. तर बाकीच्या गोष्टी आम्ही लिहिल्यात, पण इथे मी एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. काय मी काय लिहिली की माझ्या एका पेशंटनीच मला सांगितलं होतं. तर इथे आता लिहिलंय बघा की द सेकंड ऑथर रन्स मॅरेथॉन्स. सेकंड ऑथर इज जॉन युडकिन. द सेकंड ऑथर रन्स मॅरेथॉन्स. तो दर शनिवारी मॅरेथॉन पळायचा. द फर्स्ट ऑथर्स मेन एक्सरसाइज is running to beat the closing doors of the elevator in the hospital. सकाळी त्या लिफ्टचं दार बंद होताना there is not a single Indian who doesn't run. कितीही वय असून दे काही, ते लिफ्ट बंद होताना दिसली की आपण पळायला लागतो.
की अरे थांब जरा. तर म्हणून मी हे वाक्य लिहिलं त्याच्यात की फर्स्ट ऑथर्स मेन एक्सरसाइज इज रनिंग आपलं मॅरेथॉन्स आणि सेकंड ऑथर रनिंग टू बीट द क्लोजिंग डोअर ऑफ द लिफ्ट. त्यामुळे हा एक्सरसाइजचा पण आपल्यातला डिफरन्स. हे पिक्चर अतिशय हिट झालेलं आहे. लोकांनी मला सांगितलं की याचं तुम्ही पेटंट करायला पाहिजे होतं, मग तुम्हाला कधीही प्रॅक्टिस करायला लागली नसती, रिसर्चला पैसा मिळाला असता वगैरे वगैरे, पण केलेलं नाहीये पेटंट. आता परत नवीन बघा की आता आपले जर का सगळे जुने बघितले तर सेंट्रल ओबेसिटी थिन लिम्स हे मला इंटरनेटवर मिळालेलं पिक्चर आहे. तर हे इतकं मस्त आहे खरंच की त्याच्यावरनं दिसतंय आपले इथले साधूपणा, आणि हे सगळे दे आर ऑल व्हेरी फिट पीपल. त्याच्या विरुद्ध वेस्टर्न वर्ल्ड मध्ये तुम्ही बघितलं तर या चित्रात पण खूप गंमत आहे बघा की हा रिच पर्सन आहे, त्याची ढेरी खूप मोठी आहे, आणि हा गरीब माणूस आहे, त्याच्या पाठीवर पोतडी आहे ही, पण ते दिसतात सारखेच. तेव्हा या चित्रामध्ये तुम्ही विचार केला तर अनेक गोष्टी आणि अनेक प्रिन्सिपल आहेत. आपण ते काय आता विचार नाही करणार, पण तुम्ही विचार करू शकता या पिक्चरवर. तर थिन फॅट आणि हा जो कन्सेप्ट आहे त्याच्यावरती हे मला सापडलेली चित्र आहे. आणि आता मागच्या महिन्यात मला एकदा ते इथे पुण्यात इंडियन एक्सप्रेस आहे, तुम्हाला माहिती आहे, अनुराधा त्याची आता एडिटर आहे, तिने मला फोन केला संध्याकाळी की WHO एक मोठा पेपर लॅन्सेट मध्ये पब्लिश झालाय, त्याच्यावर तुम्ही इंडियन एक्सप्रेस मध्ये काही लिहू शकाल का? मी म्हटलं लिहितो, किती दिवस देणार? मी असं म्हणणार होतो 15 दिवस लागतील वगैरे, तर ती म्हणली 2 तास. त्यामुळे ते लिहून झालं, म्हणजे नाही तर झालंच नसतं 15 दिवस वगैरे, म्हणजे ते गेलं. मग तर मी हे थिन फॅट इंडियन स्टोरी लिहिली आहे, तर आपण वाचू शकता. इंडियन एक्सप्रेस 7 मार्च, त्याच्यात मी सबंध हिस्ट्री लिहिली आहे की ससून मध्ये मी बघायला लागल्यापासून ते हे सगळं येईपर्यंत कसं झालं म्हणून. तर आता हे परत मी नवीन व्हर्जन्स काढले ह्याच्या की भारताचा आता जाड कंट्री कुठल्या कुठल्या कार्टोग्राम्स मध्ये आहे. त्या कार्टोग्रामच्या साईटवर तुम्ही विचारायचो स्टुडंट्सना की भारत सर्वात जाड कशासाठी आहे, मग कोणी म्हणायचं करप्शन वगैरे, असं काही उत्तरे येतात. म्हणजे तर याच्यात 2 गोष्टी आहेत की डायबिटीसचे करंट जो कार्टोग्राम आहे तो असा दिसतो, आणि भारताचा हा करंट दुसरा एक कार्टोग्राम आहे. हा कार्टोग्राम आहे इज फॉर अर्ली लाईफ अंडर न्यूट्रिशन. आता डायबिटीस हा जास्त खाल्ल्याने होतो असा आपला सगळ्यांचा समज आहे. तो काही प्रमाणात बरोबर आहे की ओबेसिटी होते जास्त खाल्ल्याने, पण भारत 2 बाबतीत मोठी कंट्री आहे. एका बाजूला डायबिटीस विच वी असोसिएट विथ ओव्हर न्यूट्रिशन, पण अर्ली लाईफ अंडर न्यूट्रिशन. आता अर्ली लाईफ अंडर न्यूट्रिशन म्हणजे काय, तर इथे मी लिहिलंय LBW. कोणाला माहिती आहे LBW म्हणजे काय? व्हेरी गुड, लो बर्थ वेट. तर भारतीय बाळांचं जन्मतः वजन जर का मोजलं तर सबंध कंट्रीचा जर ऍव्हरेज काढला तर 2.7 किंवा 2.8 kg. इंग्लंड मधल्या बेबीचं जर का वजन काढलं तुम्ही तर 3.5 kg. म्हणजे भारतीय बाळ ही युरोपियन बाळांपेक्षा जन्मतः 600 ते 800 ग्रॅमनी लहान असतात. आणि अंडर 5 हे जे एकदम आहे की 5 वर्षापर्यंत भारतातली मुलं ही अतिशय बारीक आणि अंडर नरिश्ड असतात. तर दिस इज अ वेल नोन फॅक्ट. म्हणजे आपण गेले 40 वर्ष याच्याशी झगडायचा प्रयत्न करतोय की हे कसं सुधारायचं. तर एका बाजूला ओव्हर न्यूट्रिशन रिलेटेड डायबिटीस प्रचंड वाढतोय, आणि दुसऱ्या बाजूला इंडिया इज ऑल्सो द वर्ल्ड्स अनडिस्प्युटेड कॅपिटल ऑफ अर्ली लाईफ अंडर न्यूट्रिशन. त्यामुळे याचा थॉट असा आहे की लाईफ कोर्स न्यूट्रिशनल हिस्ट्री इज इम्पॉर्टंट. की तुम्ही प्राचीच्या क्लिनिक मध्ये गेलात आणि त्या दिवशी तुम्ही विचारलं काय खाल्लं काल तुम्ही,
त्याला महत्व आहे, पण त्याच्याहून तुम्ही लहान असताना काय करत होता हा विचार आता मनात यायला लागतो. आणि परत म्हणजे आता एक दुसरं तुम्हाला सांगतो, मी नेहमी ती स्लाइड दाखवतो, आज मी नाही घातली पण आता मी तुम्हाला बोलून दाखवतो ते की मी 3 वर्ष व्हिजिटिंग फेलोशिप केले, प्रोफेसरशिप केली डेन्मार्क मध्ये. आणि तिथे अतिशय चांगलं मी काय शिकलो तर सोरेन किरगार्ड म्हणून तो फिलॉसॉफर आहे डेनिश, आणि त्याचं एक वाक्य मला अतिशय पसंत पडलं आणि ते काय म्हणतं की लाईफ कॅन ओनली बी अंडरस्टूड बॅकवर्ड्स. आणि हे तुम्हाला प्रत्येकाला पटेल, हे न पटण्यासारखं ह्याच्यात काही नाहीच आहे. आणि हे इतकं प्रोफाउंड ट्रूथ आहे की आज आपल्याला काहीतरी धक्का बसला, काहीतरी झालं तर मग आपण मागे विचार करायला लागतो, हे असं का झालं. मग वाटतं की अरे हा 10 वर्षापूर्वी मी ते असं चूक केली किंवा बरोबर केलं म्हणून ते होत असं झालं. तर हे मला याच्यात जाणवलं की आजचा डायबिटीस we cannot actually investigate by what is happening today. To an extent, yes. But to understand it more and understand it properly, you must go backwards. की ज्या माणसाला आज डायबिटीस झालाय त्याचा लहानपणापासून काय परिस्थिती होती ही जर आपण शिकलो तर आपल्याला आज या स्टेजला का आलोय हे कळेल. आणि या सायन्सला डेव्हलपमेंटल ऑरिजिन्स ऑफ हेल्थ अँड डिसीज हे नाव मिळालं. आणि याचा जो फादर होता डॉक्टर डेव्हिड बार्कर, हा असाच काहीतरी चुकीच्या किंवा बरोबर कारणासाठी फेब्रुवारी 91 मध्ये ते पुण्यात आले होते आणि केईएम हॉस्पिटलमध्ये मला येऊन भेटले आणि 15 मिनिटात त्यांनी माझं आयुष्य बदललं. त्यामुळे मी तेव्हा डायबिटीस जेनेटिक्स आणि हे असलं सगळं करत होतो. 15 मिनिटात त्यांनी मला काहीतरी गोष्ट सांगितली की हे सगळं अर्ली लाईफशी निगडीत आहे. आणि तेव्हापासून मी तो फेब्रुवारी 91 पासून रिसर्च करायला सुरुवात. याच्यात असं होत्या बेसिकली की अर्ली लाईफ मध्ये अंडर न्यूट्रिशन किंवा ओव्हर न्यूट्रिशन असेल तर त्याच्या परिणामे नंतर डायबिटीज, ओबेसिटी, हार्ट डिसीज, न्यूरोलॉजिकल कंडिशन, सायकियाट्रिक, कॅन्सर वगैरे अनेक गोष्टीचं मूळ त्याच्यात आहे. आणि याला आपण म्हणतो डेव्हलपमेंटल ऑरिजिन्स ऑफ हेल्थ अँड डिसीज. आणि मी तुम्हाला म्हटलं इंडियन सोसायटी जी आहे स्नेहा, ती 1993 साली आम्ही एस्टॅब्लिश केली आणि इंटरनॅशनल सोसायटी 2000च्या नंतर झाली. याला पण परत कारण म्हणजे आता मग मी विचार करायला लागलो की भारतीय लोकांचं काय आहे असं की ते थिन फॅट आहेत आणि त्यांना जास्त डायबिटीस होतो. मग हा पेपर माझ्या वाचनात आला की याच्यामध्ये त्यांनी काय केलंय, वेगवेगळ्या कंट्रीज मधल्या लोकांची हाईट मोजून 150 वर्षात ती हाईट कशी बदलली आहे दाखवलंय. इथे आहे बघा 1820, 1840 आणि इथे आहे 1980. 150 वर्ष.